मिरजेत निवडणुकीपूर्वी तणाव. शिवसेना उमेदवाराच्या घरात घुसून मारहाण व शिवीगाळ. संदीप वनमाने पोलिसांच्या ताब्यात. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी गंभीर आणि तणावपूर्ण घटना घडली आहे. अनुसूचित जाती गटातील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी संदीप वनमाने याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी सागर वनखंडे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संदीप वनमाने हा प्रभाग क्रमांक 3 मधील त्याच गटातील भाजप उमेदवार सुनीताताई वनमाने यांचा पुत्र आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेसाठी पोलिंग एजंट तसेच निवडणूक नियोजनासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते सागर वनखंडे यांच्या घराच्या परिसरात उपस्थित होते. याचवेळी संदीप वनमाने मोबाईलवर चित्रीकरण सुरू करत थेट सागर वनखंडे यांच्या घरात घुसला. त्याने तेथे उपस्थित कार्यकर्ते तसेच जुबेर चौधरी यांना धक्काबुक्की करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यावेळी उपस्थित महिलांनाही अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप मोहन वनखंडे सर यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या उपस्थितीतही संदीप वनमाने याने उर्मट वर्तन करत आरडाओरड सुरूच ठेवल्याने पोलिसांनी खाक्या दाखवत त्याला पोलीस वाहनात बसवले. त्यानंतर संदीप वनमाने याला ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं उद्या मतदान होत आहे आणि मतदानाची पूर्वतयारी म्हणून आमचे चारही उमेदवार आणि काही कार्यकर्ते आम्ही इथं बूथ रचनेची तयारी करत असताना प्रभाग क्रमांक 3 मधील मागासवर्गीय गटातून उभा राहणारे उमेदवार वनमानेताई यांचा चिरंजीव संदीप वनमाने आमच्या घरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन स्वतः इथं घुसला. व्हिडिओ शूटिंग करायचा त्यानं प्रयत्न केला. आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली आणि काही 2-3 कार्यकर्ते त्यांना स्वतः मारहाण केलेलं CCTV फुटेजमध्ये आणि त्यांनी केलेल्या चित्रीकरणामध्ये दिसत आहे. आमच्या इथं असणाऱ्या वयस्कर माझी आई आहे, मुलगी माझी इथं आहे. त्यांना शासकीय असणाऱ्या मुलगी तिलाही त्यांना शिवीगाळ जातीवाचक शिवीगाळ या संदीप वनमानेने केलेली आहे. त्याचबरोबर धमकीही दिलेली आहे. पोलिसांसमोरही धमकी त्यांना दिलेली आहे की बघून घेतो, ठेवणार नाही, अशा प्रकारची भावना करून आमचं आता कुटुंब सगळं भयभीत आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा ह्या गुंड प्रवृत्तीचा आणि आत्तापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर कितीतरी गुन्ह्याच्या नोंद आहेत. अशा या गुंड प्रवृत्तीच्या संदीप वनमानेचा बंदोबस्त करावा अशी आम्ही पोलीस स्टेशनला आता तक्रार करत आहोत.